नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात? मी STI रोहिदास चोंदे पाटील. थोडासा वेगळा प्रयोग आपण करतो आहोत. या ठिकाणी कॉर्नरमध्ये मी तुम्हाला दिसतो आहे. म्हणजे थोडंसं आपलं एक लाईव्ह गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून थोडासा वेगळा प्रयोग. मित्रांनो, आजचा हा जो टॉपिक आपला असणार आहे हा आपल्याला जुन्या प्रश्नांकडे जायचं आहे. या टॉपिकमधून काय करायचं आहे? जुने प्रश्न आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि हे प्रश्न अभ्यासत असताना माझी अशी अपेक्षा असणार आहे की तुमच्याकडे एक वही असली पाहिजे, तुमचा स्वतःचा पेन असला पाहिजे. कारण की आपण काय करणार आहोत, आपण PSI STI ASO त्याचबरोबर राज्यसेवा कंबाईन ग्रुप C यांचे जे जे काही प्रश्न आलेले आहेत ते सगळे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. आणि मित्रांनो, हे सगळं करण्यासाठी मला असं वाटतं तुमच्याकडे जर वही आणि पेन असेल, तुम्ही जर ते नोट्स काढायला लागलात ना की मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अशा स्वरूपात तुम्ही एक वेगळी वही करा. माझं तुम्हाला एक विनंती असणार आहे. मागील प्रश्न जे आहेत त्यांचे विश्लेषण करायचे आहे आपल्याला. ओके, अशा पद्धतीची एक वही राहू द्या. एक एक प्रश्न आपण घेणार आहोत आणि त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये आपल्याला विश्लेषण करायचं आहे. तर आज आपलं विज्ञान हा घटक आहे. मित्रांनो, या ठिकाणी आज आपण विज्ञानामधील बायोलॉजी, ज्याला आपण जीवशास्त्र म्हणतो आहोत, त्याच्या संदर्भातला आपला एक महत्त्वाचा टॉपिक, ज्याला आपण मानवी रक्ताभिसरण संस्था म्हणतो, त्या मानवी रक्ताभिसरण संस्थेवर आपल्याला आजचे एक 3 प्रश्न मी निवडलेले आहेत. ते 3 प्रश्न आपल्याला असे बघायचे की त्याच्यावर पुन्हा जर प्रश्न आला, मग तो राज्यसेवेला असेल, तो PSI STI ASO साठी असू शकतो, तो इतरही परीक्षांना येऊ शकतो. तो प्रश्न आला तर तो तुमचा चुकायला नको. मित्रांनो, कधीही अभ्यास करताना याच पद्धतीने जा. बघा, वाचन प्रत्येकजण करणार आहे. वाचन प्रत्येकजण करणार आहे. फक्त वाचन करून तुम्ही अधिकारी होत नसतात. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं त्या ठिकाणी विश्लेषण जमलं पाहिजे. प्रत्येक प्रश्न हाच प्रश्न का विचारलेला आहे, किंवा मग याचे उत्तर नेमके कशा पद्धतीने दिलेले आहे, याचे ऑप्शन कसे आहेत, मला वाटतं हे बघणं फार महत्त्वाचं आहे. थोडंसं मुद्दाम या ठिकाणी मी सविस्तर बोलतो आहे. मी सहसा अशा ज्या काही अतिरिक्त बाबी आहे यावर जास्त बोलत नसतो. परंतु या ठिकाणी हे जे आहे आपली एक वेगळी लेक्चर सिरीज आहे की प्रश्न विद्यार्थ्यांचे, उत्तर अधिकाऱ्यांचे, अशा स्वरूपाचं या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, मी तुमच्या सोबत आहे आणि नक्कीच मला असं वाटतं आपण या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने पुढे जाऊया. आपला अभ्यास आपण इतरांच्या एक पाऊल पुढे चाललो पाहिजे. कधी हे लक्षात घ्या, काय तुम्ही इतरांच्या एक पाऊल पुढे चालायला शिका. प्रत्येकजण तेच वाचणार आहे, क्रमिक पुस्तकं. मी सांगितलेलं आहे चला 5वी ते 10वीचे क्रमिक पुस्तकं वाचा. दुसरा मुद्दा मी सांगितलेला आहे, चला बस्के सरांचं पुस्तक वाचा विज्ञानाचं. कोणी दुसरे कोणाची तरी पुस्तक वाचणार आहे. फक्त वाचून चालणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी त्या पुस्तकांमध्ये प्रश्न कसे येतात ते शोधावं लागेल. ओके, तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया. बघा, हा जो पहिला प्रश्न आपण घेतलेला आहे तो प्रश्न आहे कंबाईनचा. कंबाईन ग्रुप Cचा प्रश्न आहे मित्रांनो. 2018चा प्रश्न आहे. आणि एक मुद्दा क्लिअर करून घ्या, पुन्हा एकदा सांगतो आहे की हा प्रश्न बाबा कंबाईन Cला आलेला आहे. मग मी राज्यसेवेचा अभ्यास करतो, मी PSI STI ASOचा अभ्यास करतो, मी तलाठीचा अभ्यास करतो, मी पोलीस भरतीचा करतो, माझा तर ग्रुप Cचा काही संबंध नाही माझा, असं अजिबात समजू नका. हा प्रश्न MPSCने विचारलेला आहे, आयोगाने विचारलेला आहे. आणि आयोग जर तो ग्रुप Cला विचारू शकतो तर ग्रुप Aला सुद्धा विचारू शकतो. ओके, हे मुद्दे क्लिअर राहू दे विज्ञानाच्या बाबतीत तरी मित्रांनो, कारण की हा फक्त पूर्वपरीक्षेचा इकडचा विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे. मग पहिलाच प्रश्न आपला आहे 2018चा, लेटेस्टमधलं. तुम्हाला लेटेस्ट प्रश्नांचं बदललेलं स्वरूपही याच्यातून कळणार आहे. ओके, बघा नेमकं काय म्हटलं जातं आहे. मित्रांनो, प्रश्न असा आहे की रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये फायब्रिनोजेनचे फायब्रिनमध्ये रूपांतर होते, अशा स्वरूपाचं विधान आहे. प्रश्न नीट लक्षात घ्या. रक्त गोठण्यासंदर्भातल्या प्रोसेसवर प्रश्न आहे आणि तिथे विधान केलं गेलं आहे की फायब्रिनोजेनचे फायब्रिनमध्ये रूपांतर. ओके, आणि मित्रांनो खाली 4 ऑप्शन दिले गेलेले आहेत. ओके,
4 ऑप्शन आहे, नीट लक्ष द्या. तुम्हाला यासाठी सांगितलं मी. आता तुम्ही नोटिंगमध्ये लिहू शकता रक्त गोठणे फायब्रिनोजेनचे फायब्रिनमध्ये रूपांतर. खाली तुम्हाला नोट्स काढायला चालायचे आहे. मी जसं जसं तुम्हाला शिकवतो आहे तशा नोट्स काढा. थोडासा वेळ मी तुम्हाला देणार आहे, तो तुम्ही घेतला पाहिजे वेळ, कारण की मित्रांनो तुम्हाला डिटेलमध्ये जर जायचं असेल तर या गोष्टी गरजेच्या आहेत. ओके, बघा ऑप्शन नीट वाचा. आपल्याला 4ही ऑप्शन त्याचे घ्यायचे आहेत, कारण की ऑप्शन तुम्ही जोपर्यंत शिकणार नाहीत ऑप्शन कशा पद्धतीचे येतात, ते कटही कसे करता येऊ शकतात, तोपर्यंत तुम्हाला ते प्रश्न सोडवायला सोपे जाणार नाहीत. ओके, बघा या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे की हा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आहे, यात अनेक घटकांचा सहभाग आहे. ओके, म्हणजे यांचं म्हणणं आहे फायब्रिनोजेनचे फायब्रिनमध्ये रूपांतर होणे हा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आहे. पहिलं विधान. दुसरं विधान या ठिकाणी काय म्हणतं आहे बघा, फायब्रिनोजेन फुटलेल्या रक्तबिंबिकेतून बाहेर टाकले जाते. दुसरं विधान या ठिकाणचं आहे, दुसरं ऑप्शन आहे. तिसरं ऑप्शन आहे याचा संबंध उच्च रक्तदाबाशी असल्याने रोहिणीच्या भित्तींना इजा पोहोचू शकते. तिसरं ऑप्शन आहे. चौथा आहे हिमोफिलिया हा आजार असलेल्या व्यक्तीमध्ये हा त्रास होऊ शकतो. मूळ तुमच्या गाभा तुमच्या समोर आहे की रक्त गोठतं आहे. का गोठतं आहे तर फायब्रिनोजेनचे फायब्रिनमध्ये रूपांतर होते आहे. मित्रांनो आता डायरेक्ट तुम्हाला उत्तराकडे घेऊन जातो आहे आणि मग उत्तराच्या याच्यातून आपण त्या ऑप्शनवर चर्चा करणार आहोत. ओके, बघा या ठिकाणी उत्तर दिलं आहे 1 नंबरचं ऑप्शन. ओके, 1 नंबरचा ऑप्शन जो होता तो हा होता की शेवटचा टप्पा, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील हा शेवटचा टप्पा आहे आणि यात अनेक घटकांचा सहभाग आहे. ओके, लक्षात येतं आहे तुमच्या. मला वाटतं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. उत्तर तुमच्या लक्षात येतं आहे. म्हणजे तुम्हाला आता सरळ सरळ याच्यानंतर जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की बाबा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमधील फायब्रिनोजेनचे फायब्रिनमध्ये रूपांतर होणे हा शेवटचा टप्पा आहे आणि या टप्प्यावर प्रश्न विचारलेला आहे. एक प्रश्न जो आहे मित्रांनो मला वाटतं तुमचा या ठिकाणी परफेक्ट झालेला आहे. ओके, आता आपल्याला थोडंसं रक्त गोठणे नेमकी काय प्रोसेस आहे यावर थोडं आपण बोलायचं आहे. ते नोटिंगमध्ये तुमच्या आलं पाहिजे, तुमच्या नोट्समध्ये ते आलं पाहिजे किंवा तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो हे नोट्स काढण्याचं का म्हणतोय मी, बघा प्रत्येकाकडे वही पेन असणार. तुम्ही म्हणजे असं नाही आहे की बाबा मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतो आहे माझ्याकडे वही पेन नाही आहे. प्रत्येकाकडे असणार आहे. हे का सांगतो आहे बघा, तुम्ही यूट्यूबला असेल विविध ठिकाणी लेक्चर्स ऐकतात, मग ते काहीतरी आपलं ऐकत असताना वही पेन जर हातात नसेल तर ते ऐकलेलं लक्षातून सुद्धा जातं आपल्या. माझं म्हणणं आहे तुम्ही त्या नोटिंग करत चालायला जर शिकले ना तुम्ही ते नंतर त्या नोट्स काढलेल्या बघा अथवा बघू नका, परंतु तुम्ही नोट्स काढता आहे थोडे थोडे मुद्दे फक्त महत्त्वाचे कीवर्ड्स जरी तुम्ही लिहून घेत असाल तरी तुमचा तो वेळ जो आहे तो एकदम एकाग्रतेने सत्कारणी लागतो आहे. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना पटत असेल, नक्कीच पटत असेल हे. कारण की आपण जेव्हा वही पेन आपल्या हातात आहे असं समजायचं अरे हे क्लासरूममध्ये लेक्चर चालू आहे, आपण क्लासमध्ये जातो एखाद्या, तुम्ही काही लोकांनी क्लास केले असतील काहींनी नसतील केले तर त्यांनी समजा बाबा मी आता क्लासमध्ये बसलेलो आहे, मी लेक्चर ऐकायला बसलो याचा अर्थ मी क्लासमध्ये बसलेलो आहे, माझ्या हातामध्ये वही पेन असला पाहिजे. शिक्षक शिकवत आहेत ना तेव्हा मी नोटिंग करून घेतलं पाहिजे. मी जेव्हा क्लासमध्ये शिकवतो तेव्हा मी शिकवत असताना विद्यार्थ्याचा पेन चालला पाहिजे असा माझा आग्रह असतो. कारण त्याच्यातून काय होणार आहे, त्याच्या लक्षात राहणार आहे. काय त्याच्या लक्षात राहणार आहे की बाबा मला हे मी नोट्स केलेलं आहे, या मी नोटिंग घेतलेल्या आहेत. आता बघा इथे मुद्दा रक्त गोठण्यासंदर्भात आपल्याला घ्यायचा आहे, तो म्हणजे ही जी रक्त गोठण्याची प्रक्रिया होते ना याच्यामध्ये नेमकं मदत काय काय करतात गोष्टी, कोणकोणत्या गोष्टी मदत करतात. रक्त गोठण्यामध्ये 3 घटक फार महत्त्वाचे आहे. बघा याच्यामध्ये पहिला आहे हिपॅरिन. हिपॅरिन हा एक महत्त्वाचा घटक आहे. दुसरा आहे फायब्रिन आणि तिसरा आहे ब्लड प्लेटलेट्स आपण ज्याला म्हणतो आहे. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करणारे घटक कोणकोणते असा प्रश्न आला तर हिपॅरिन, फायब्रिन आणि ब्लड प्लेटलेट्स. आता मित्रांनो याच्यामधील 2 स्टेप्स आहेत. म्हणजे तुम्हाला जे विचारलं नाही हा शेवटचा टप्पा आहे, मग आता तुम्हाला प्रश्नांचं विश्लेषण करायचं आहे. तुम्हाला कळालं पाहिजे की अरे मग पहिला टप्पा कोणता आहे, बरोबर, कारण की ते दुसऱ्या टप्प्यावर प्रश्न आलेला आहे. किंवा मग किती टप्पे आहेत रक्त गोठण्याचे हाही मुद्दा तुम्हाला कळायला पाहिजे. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो 2 स्टेप्स आहेत, नीट लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या, ही नोटिंग झालं पाहिजे.
याच्यावर मी पुढच्या लेक्चर्समध्ये प्रश्न विचारत जाणार आहे. मग तुम्हाला मागील एखाद्या लेक्चरवरील प्रश्न विचारला की तुम्ही म्हणतात सर तुम्ही अचानक प्रश्न विचारत जातात. ओके, तर तसं होऊ नये. तुम्ही त्या ठिकाणी नोट्स काढल्या, वाचन केलं तर जास्त फायदा होईल. मी जे केलं आहे ते तुम्हाला सांगतो आहे. सगळ्यांना हे मान्य असेल असावं असं अजिबात म्हणणं नाही आहे. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. काही जण फक्त ऐकूनसुद्धा त्या ठिकाणी आपलं रिवाईज करू शकतात. बघा, स्टेप 1 काय आहे, मला पहिला टप्पा या ठिकाणी चर्चा करायचा आहे आपल्याशी. स्टेप 1मध्ये काय काय होतं आहे. स्टेप 1मध्ये पहिला मुद्दा म्हणजे हे जे आहे थ्रॉम्बिन तयार होतं. हे लक्षात घ्या मित्रांनो. काय म्हणतोय मी, थ्रॉम्बिन तयार होतं आहे पहिल्या टप्प्यामध्ये. स्टेज 1 घेतो आहोत आपण या ठिकाणी. काय, स्टेज 1मध्ये थ्रॉम्बिन तयार होतं आहे. थ्रॉम्बिन कशापासून तयार होतं हे लक्षात राहू दे या ठिकाणी. थ्रॉम्बिन कशापासून तयार होते आहे मित्रांनो, याच्यामध्ये थ्रॉम्बोप्लास्टिन एक घटक असतो. थ्रॉम्बोप्लास्टिन, त्याच्यानंतर प्रोथ्रॉम्बिन आणि कॅल्शियम. ओके, काय काय म्हणतोय मी, थ्रॉम्बोप्लास्टिन, प्रोथ्रॉम्बिन आणि कॅल्शियम या तिघांचा संयोग होतो आहे आणि थ्रॉम्बिन तयार होतं आहे. तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे थ्रॉम्बिन. पहिला टप्पा, रक्त जेव्हा गोठतं आहे तेव्हा पहिल्या टप्प्यात काय तयार होतं आहे, थ्रॉम्बिन तयार होतं आहे. ओके, पहिल्या टप्प्यामध्ये थ्रॉम्बिन तयार होतं आहे. आणि हे थ्रॉम्बिन कशापासून तयार होतं आहे, कशाच्या संयोगातून, 3 घटक तुम्हाला माहीत असले पाहिजे. 3 घटक म्हणतो आहे तुम्हाला मी. पहिला घटक आहे थ्रॉम्बोप्लास्टिन, दुसरा आहे प्रोथ्रॉम्बिन आणि तिसरा आहे कॅल्शियम. कॅल्शियम तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे. प्रोथ्रॉम्बिन तुमच्या लक्षात राहील. थ्रॉम्बिन हा प्रोथ्रॉम्बिनपासून तयार होतो आहे. थ्रॉम्बोप्लास्टिन हा एक घटक आहे. 3 घटक मित्रांनो. पहिला थ्रॉम्बोप्लास्टिन, दुसरा प्रोथ्रॉम्बिन आणि तिसरा कॅल्शियम. ओके, 3 घटक पहिल्या टप्प्यामध्ये थ्रॉम्बिन तयार होतं आहे. आता आपण जातो आहोत दुसऱ्या टप्प्यात. ओके, टप्पा 1 झाला. आता टप्पा 2. टप्पा 2मध्ये आपण जे प्रश्नामध्ये बघितलं ते फायब्रिन तयार होतं आहे. काय तयार होतं आहे, फायब्रिन. पहिल्या टप्प्यात तयार झालं थ्रॉम्बिन, दुसऱ्या टप्प्यात तयार होतं आहे रक्त गोठण्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तयार होतं आहे फायब्रिन. आता हे फायब्रिन नेमकं कशाच्या संयोगातून तयार होतं हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे मित्रांनो. हे सगळं आता इथून पुढे तुम्ही परीक्षा देत असाल तर तुम्हाला हे सगळं माहीत करून घेण्याची गरज आहे. क्लासमध्ये काय शिकवलं जातं, क्लासमध्ये हेच शिकवलं जातं, वेगळं काही नाही. म्हणजे तुम्हाला काही जण विचारतात कमेंट्समध्ये सर क्लासेस लावण्याची गरज आहे का. मी स्वतः क्लासला शिकवलेलं आहे. अनेक वर्षापासून स्वतः क्लासही चालवलेले आहे. तरीही मी विद्यार्थ्यांना सल्ला देतो की क्लास लावण्याची गरज नाही आहे, परंतु तुम्हाला कोणीतरी त्या ठिकाणी शिकवणारा असला पाहिजे. तुम्ही जेव्हा स्वतः वारंवार विज्ञान वाचाल आणि एखाद्या वेळेस माझ्यासारखा एखादा व्यक्ती शिकवतो आहे तोच घटक, अरे मला कोणीतरी शिकवतं आहे, हा तुमच्यामध्ये वेगळा कॉन्फिडन्स तयार होत असतो. क्लासचा तो फायदा होतो की आपल्याला कोणीतरी शिकवलेला आहे, तो एक आपल्यामध्ये कॉन्फिडन्स त्या ठिकाणी तयार होत असतो आणि त्याच्यातून आपण पुढे जातो. दुसरा टप्पा फायब्रिन तयार होत आहे. कशापासून बघा, पहिल्या टप्प्यामध्ये काय तयार झालं आहे, थ्रॉम्बिन तयार झालं. ओके, हे थ्रॉम्बिन आणि फायब्रिनोजन जे आपण इथे बघितले बघा, हे फायब्रिनोजन पहिल्या टप्प्यामध्ये तयार झालेलं थ्रॉम्बिन आणि त्याच्यामध्ये मिक्स होतं आहे आता फायब्रिनोजन आणि याच्यापासून तयार होतं आहे फायब्रिन. काय, फायब्रिन. हे फायब्रिन तयार होणे म्हणजेच रक्त गोठणे आहे, हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे रक्त गोठतं तेव्हा काय तयार झालं असतं, फायनल फायब्रिन. पहिल्या टप्प्यामध्ये काय तयार झालं, थ्रॉम्बिन. ओके मित्रांनो, मला असं वाटतं या ठिकाणी तुम्हाला हे परफेक्ट लक्षात राहण्यासाठी मदत होईल किंवा तुम्हाला हा घटक या ठिकाणी कळत असेल. पुढे एक आणखी लहानसा मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे की रक्त गोठतं कशामुळे. बघा, एक हिपॅरिन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. काय, हिपॅरिन. बघा या ठिकाणी तुम्ही बघताय रक्त गोठण्यामध्ये आपण बघितलं हिपॅरिन आहे, फायब्रिन आहे, ब्लड प्लेटलेट्स आहेत. आता याच्यामध्ये हिपॅरिनचं नेमकं कार्य काय आहे. बघा, हिपॅरिनमुळे शरीरामध्ये रक्त गोठत नाही. काय म्हणतोय मी, हिपॅरिनमुळे शरीरात रक्त गोठत नाही, तर फायब्रिनमुळे शरीराबाहेर रक्त आल्यानंतर गोठते. हिपॅरिन जे आहे ते रक्ताला गोठू देत नाही. रक्त जेव्हा शरीराबाहेर येतं ना तेव्हा हे फायब्रिन रक्ताला गोठवत आहे. आणि हे हिपॅरिन तयार कुठे होतं मित्रांनो, तर हे यकृतामध्ये तयार होतं, हे लक्षात राहू द्या. कुठे तयार होतं आहे हिपॅरिन, यकृतामध्ये तयार होतं आहे. हिपॅरिन हे यकृतात तयार होतं, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे.
आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे रक्तपट्टिका, ज्याला आपण ब्लड प्लॅटलेट्स म्हणतो आहे. याचं नेमकं काम काय आहे? बघा, या ठिकाणी हे जे रक्तपट्टिका आहे, प्लॅटलेट्स आहेत, या जे आपण वरती बघितलं थ्रोम्बोप्लास्टिन, पहिल्या टप्प्यामध्ये आपण जे थ्रोम्बोप्लास्टिन बघितलेलं आहे ना, त्यांना सोडण्याचं काम ब्लड प्लॅटलेट्स करत आहेत. त्याच्यानंतर जे प्रोथ्रॉम्बिन आहे, त्याच्यापासून थ्रॉम्बिन तयार होतो आहे, आपण बघितलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये हा जो थ्रोम्बोप्लास्टिन आहे तो घटक मदत करतो. पुढे फायब्रिनोजेन आपण जे बघितलं, त्याच्यामध्ये थ्रॉम्बिन मिसळला की नंतर फायब्रिन तयार होत आहे. फायब्रिनलाच आपण काय म्हटलेलो आहे त्या ठिकाणी? रक्त गोठणे असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जे फायब्रिन असतं, फायनल जे तयार होतं आहे हे फायब्रिन, आणि याच्यामध्ये रक्तद्रव्य, काय रक्तद्रव्य, यांच्यापासून ते फायनल रक्त गोठण्याची प्रक्रिया होते आहे. आणि मित्रांनो, मग याच्या संदर्भातच रक्त गोठण्यासंदर्भात एक महत्त्वाचा आजार ज्याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे तो म्हणजे हिमोफिलिया. कोणता आजार? हिमोफिलिया. आता तुम्हाला जर विचारलं हिमोफिलिया नेमका का होतो आजार, तर या आजारामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नाही. हिमोफिलियामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नाही, त्याला आपण हिमोफिलिया असं म्हणत असतो. हिमोफिलिया या आजाराबद्दल तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी खरं म्हणजे 3 प्रश्न घ्यायचे होते, पण आपला एक सरासरी हेतू असतो की 15 ते 20 मिनिटाचंच एक लेक्चर असलं पाहिजे, लहान असलं पाहिजे, कारण तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी नसतं आणि एक एक घटक चांगला होतो. त्यामुळे आपण या ठिकाणी या एकाच प्रश्नावर थांबूया. आणि तुम्हाला हे लेक्चर नेमकं कसं वाटलं? मी या ठिकाणी लाईव्ह स्वरूपात शिकवायचं की आधीच्यासारखं PDFsवर शिकवायचं, तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. नक्कीच मला तुमच्या कमेंट्सची या ठिकाणी मी वाट पाहतो आहे. अशाच पद्धतीने आपण शिकत राहूया. आणि तुम्ही खरोखर या ठिकाणी अभ्यासू असाल, नवीन असाल चॅनलला, तर चॅनलला सबस्क्राईब करत चाला मित्रांनो. त्यामधून काय होतं, जेवढे सबस्क्रायबर्स वाढत जातात तेवढं मलाही प्रोत्साहन भेटतं. आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा कुठेतरी बाबा आपल्याला कोणीतरी या ठिकाणी ज्ञानदान देतं आहे, त्याचं समाधान तुम्हालाही भेटत असतं. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.